20 लिटरच्या रिकाम्या बॅरल मध्ये किंवा बादलीमध्ये 10-1 लिटर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये हा बॅक्टेरिया ओतून दिला, पाण्यामध्ये टाकला. 1 किलो मार्केट मधला गुळ घेतला, त्या गुळाचं लिक्विड पाणी केलं आणि ते त्याच्यामध्ये टाकून दिलं. आंबट ताक 1 लिटर घेतलं आणि ते त्याच्यात टाकून दिलं. आता गुळ का आणि आंबट ताक का? सर्वात महत्त्वाचे, गुळामध्ये, गुळ हे जीवाणूचं खाद्य आहे, आंबट ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचं जीवाणू आहे. लॅक्टोबॅसिलस ते मल्टिप्लाय करतो. म्हणजे बघा, 10,000 लिटरच्या दुधाच्या टँकर मध्ये 100 ग्रॅम दही टाकलं तर काय होईल? संपूर्ण दही होत आहे ना एक दिवसामध्ये. म्हणजे त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये आपण गुळ आणि आंबट ताक टाकल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलं आणि हा बॅक्टेरिया, हे पाणी किंवा ही बादली आपण सावलीमध्ये 8 दिवस जर ठेवली, याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं, याच्यामध्ये तो बॅक्टेरियाचा काउंट वाढला जातो. हा वाढतो तरी किती? तर हा 30 लाख कोटी पर्यंतचा बॅक्टेरिया वाढतो. याच्यामध्ये 30 लाख कोटी बॅक्टेरिया त्या बादलीमध्ये तयार होतो. याचं कारण असं आहे की त्याचा जो काउंट दिलेला आहे, CFO काउंट म्हटलं जातं. कारण ज्यावेळेस आपण बरेचसे मार्केटमध्ये तज्ञ शेतकरी आहेत, तेव्हा CFO काउंट विचारतात किती आहे. तर 1000 मिलीला 10^8 स्क्वेअर आहे. 1000 ml ला 10^8 स्क्वेअर आहे. त्याचं गणित जर केलं तर 30 लाख कोटी बॅक्टेरिया त्या बादलीमध्ये तयार होतो. आणि मित्रांनो, त्यातला 1 लिटर आपण काढून घ्यायचं आहे. जसं दह्यातलं विरजण आपण काढतो, 1 लिटर काढून घ्यायचं आहे. राहिलेला बॅक्टेरिया जो आहे 200 लिटर द्रावणामध्ये टाकून ड्रिपद्वारे किंवा फ्लोच्या पाण्याने किंवा स्प्रे जरी जमिनीवर केला तर चालेल. जमिनीमध्ये गेल्यानंतर जमिनीमध्ये तो पसरला जातो आणि आपल्या जमिनीमध्ये असलेला जो आपण बॅक्टेरिया सोडतो, नायट्रोजनचा बॅक्टेरिया नायट्रोजन अवेलेबल करतो, फॉस्फरसचा बॅक्टेरिया फॉस्फरस अवेलेबल करतो आणि पोटॅशचा बॅक्टेरिया पोटॅश मोबिलायझिंग करतो. मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये संपूर्ण प्रकारच्या खताच्या मात्रा असतात. आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन पण आहे, फॉस्फरस पण आहे, पोटॅश पण आहे. आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियम पण आहे, मॅग्नेशियम पण आहे, सल्फर पण आहे. आपल्या जमिनीमध्ये मॅंगनीज, फेरस, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन हे वनस्पतीचे आहार आहे, म्हणजे अन्नद्रव्य आहे. जसं की आपण आपल्या आहारामध्ये आपण कधी बाजरीची भाकर खातो, कधी चपाती खातो, कधी भाज्या खातो, कधी डाळी खातो, कारण त्याच्यातनं जे न्यूट्रिशन्स किंवा व्हिटॅमिन्स आपल्या शरीराला पाहिजे ते भेटतात. तसं वनस्पतीला तिची वाढ होण्यासाठी हे अन्नद्रव्य लागतात, म्हणून आपल्याला फर्टिलायझरचे कोणी आणावं लागतं, त्या वनस्पतीचं अन्नद्रव्य आणावं लागतं. पण मित्रांनो, परमेश्वराने ही जी धरती बनवलेली आहे, हिच्यामध्ये संपूर्ण प्रकारचे न्यूट्रिशन असतात. फक्त त्याला अवेलेबल करणारा जो जीवाणू आहे, तो केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड आणि विडीसाइडच्या वापरामुळे तो कमी झाल्यामुळे आपल्याला खताचं प्रमाण वाढलेलं आहे. शेतकऱ्यांना खताचं प्रमाण त्याच्यामुळेच वाढलेलं आहे. म्हणून त्या शेतकऱ्याला किंवा आपल्याला आपल्या शेतीमध्ये जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर हा बॅक्टेरिया सोडणं गरजेचं आहे. आणि जी 1 लिटरची बॉटल काढून जर ठेवली, 1 लिटरची बॉटल काढून ठेवलेली आहे, ती पुन्हा पाण्यामध्ये टाका. फक्त गुळ आणि ताकाचा खर्च आहे. 1 किलो गुळ आणि ताक पुन्हा तुम्ही 15 दिवसांनी, 20 दिवसांनी किंवा 1 महिन्याने सोडत असेल, काढून ठेवलेली जी बॉटल आहे याच्यामध्ये फक्त गुळ आणि ताक टाकायचं आहे आणि पुन्हा 8 दिवस ठेवायचं आहे. पुन्हा याच्यामध्ये कॅल्क्युलेशन वाढणार आहे आणि पुन्हा परत 8 दिवसानंतर 1 लिटर काढायचं. तुम्ही कंटिन्यू याला कितीतरी वेळा करू शकता. फक्त याचं एकच आहे की तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकत नाहीये. उन्हामध्ये ठेवलं तर बॅक्टेरियाचं काउंट कमी होईल. सावलीमध्ये, थंड हवेमध्ये ठेवलं तर बॅक्टेरिया तसं तुम्हाला टिकून राहील. ओके, हे झालं आपला मल्टीग्रो नावाचा बॅक्टेरियाचं प्रोडक्ट. ओके.